नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आलो आहे दख्खनच्या राजाच्या भेटीला। ज्योतिबा नाव ऐकताच माझ्यासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांचा चेहरा आठवला होता आणि मला हेच वाटलं होतं शेवटपर्यंत की हे जे मंदिर आहे ते ज्योतिबा फुलेंच्या नावाने बांधलं असेल। या मंदिराकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे मंदिर चारी दिशाने गुलाबी दिसेल। इथे महादेवाचं एक ज्योतिर्लिंग आहे। याच ठिकाणी 3 मंदिर आहेत, एक आहे ज्योतिबाचे, दुसरं शंकराचं आणि तिसरं ज्योतिबाच्या बहिणीचे म्हणजेच यमाई देवी। राजा म्हणून ओळखले जाणारे ज्योतिबा मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस अंदाजे 18 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। पण मला याच्या अगोदर कुठलीही कल्पना नव्हती। मी अनेक मंदिरे पाहिली, पण प्रत्येक मंदिरामध्ये पैशाकरता महाराज बसलेलेच असतात। हा महाराज टिक्का लावताय वरतून म्हणताय चला काही ठेवा। या मंदिरात जरी लिहिलेले असले की मोबाईलला किंवा कॅमेराला परवानगी नाही, पण मी गेल्यानंतर एवढी अडचण मला काही वाटली नाही इकडे मोबाईलची किंवा फोटोग्राफीची। मित्रांनो, देवांचे मोठमोठे देवस्थान बघा तुम्ही, एकही मंदिर दक्षिणमुखी नाही आहे। हनुमंताचे असेल पण इतर देवतांचे नाही आहे। पण ह्या दख्खनच्या राजाचं मंदिर दक्षिणमुखी का आहे त्याचं पण एक कारण आहे किंवा त्याच्या मागे पण एक कथा आहे। ज्योतिबाची मूर्ती स्वयंभू असून ती बटू भैरवनाथाच्या अवतारात चतुर्भुज आहे, ज्यात खंगळ, त्रिशूल आणि डमरू आहेत। 4.5 फूट उंचीचे आहे आणि त्यांचे वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे, म्हणजे ज्योतिबा होय। ज्योतिबा देव हा दख्खनचा राजा, केदारलिंग, सौदागर, रवळना या नावांनी ओळखला जातो। ही करवीरची महालक्ष्मी आज तुला साकडं घालते। या दख्खनच्या रक्षणार्थ धाव तू आता, धाव महादेवा धाव। जी आहे कोल्हापूरची माता अंबाबाई। रत्नासूर नावाच्या राक्षसाने जेव्हा तिकडे हाहाकार माजवला त्यावेळेस अंबाबाईने महादेवाची प्रार्थना केली। अंबाबाईने जेव्हा हाक मारली धाव महादेवा, ऐकताच त्यांनी रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला। रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की माझ्यावर ही संकटे पुन्हा पुन्हा येऊ नये, तुझी दृष्टी कायम असू दे। यामुळे अंबाबाईच्या रक्षणासाठी कोल्हापूरच्या दिशेला या राजाचं मंदिर दक्षिणाभिमुख आहे। या ठिकाणी कोल्हापूरमध्ये भरणारा सर्वात मोठ्या यात्रेचा समावेश आहे। आत्ताच येणाऱ्या काही दिवसामध्ये 12 एप्रिलला हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी भव्य आणि दिव्य उत्सव साजरा होणार आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।